सरस्वती, गेल्या वर्षी काय झालं त्यापेक्षा आता ती या वर्षी काय करणार आहे ते महत्वाचं आहे ना बाळा. हा, बरोबर आहे. पण आजी, लीलाईंना ग्रँड पार्टीज ऑर्गनाईज करायचा एक्सपिरियन्स नाहीये ना, म्हणून आम्ही त्यांच्या भल्यासाठीच विचारत होतो की तुम्हाला काही मदत हवी आहे का लीलाई? कारण कसं आहे, एजंटचा वाढदिवस आहे ना, हळदी कुंकवाचा कार्यक्रम नाहीये. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणून तर मला तुमच्या दोघींची मदत हवीच आहे. हा, तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगाल ते करू. रेडी आहेत लक्ष्मी आणि सरू. अय्या, रात झाला, सरू करू. सांगते हा, सांगे नीट ऐका. हा, तुम्ही दोघी. हा, काय करू? तुम्ही दोघींनी हा काहीच करायचं नाही, शांत बसून राहायचं. काय फालतू बडबड चालली आहे नुसती. लीला, एक लक्षात ठेव, तू कितीही प्लॅन केलास तरी तुझा प्लॅन सक्सेसफुल होणार नाहीये. बरं, लीलानं काही सेलिब्रेशन प्लॅन सांगायच्या अगोदर मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे. आता खरं मुद्द्याचं बोलणं सुरू होईल. बोल आजी, बोल, पटकन बोल. चल, सगळ्यांना सांगून टाक, तुला अंतरा दिसली होती ते. मला असं वाटतं की लीला, अभिरामच्या वाढदिवसाचं जे काही सेलिब्रेशन करायचं असेल ते आपण सगळेजण घरच्या घरीच करूया. कारण दुर्गानं अशा अवस्थेमध्ये बाहेर पडणं मला तरी ते बरोबर वाटत नाहीये. काय आजीला हे बोलायचं होतं, हे सांगून का टाकत नाही अंतराला बघितलंय ते. हो आजी, अगदी बरोबर आहे तुमचं. म्हणूनच मी सगळं सेलिब्रेशन घरातच प्लॅन केलंय. तर संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांनी घरात जमायचंय. किती वाजता? 7 वाजता छान तयारी करू आणि आपल्या हॉलमध्ये या. ओके? डन. ठीक आहे, 7 वाजता ना, तर मी ऑफिसला जाऊन येतो. याचे तुम्ही आज पण ऑफिसला जाणार? हो, मी नाही गेलो तर तुम्ही तुमची सिक्रेट पार्टी ऑर्गनाईज कशी करणार? चला निघतो. आई येतो. सांभाळ. बाय. केशव, मला जरा रूम मध्ये घेऊन जाता का? थोडं गरगरत आहे. विराज, हा? आपण निघूया. का रे? अरे, जागा बघायला जायचं ना आपल्याला. अरे हा, लवकर यायचं पण आहे ना. हो. लक्ष्मी, बरं लीला, मी जरा देवदर्शनाला जाऊन येते देवळात. हा अहो आजी, कशाला? बाहेर ऊन बघा किती, आणि आत्ताच बऱ्या झालात ती. लीला, अभिरामच्या प्रत्येक वाढदिवसाला मी देवाचं दर्शन घ्यायला देवळात जाते, तर प्लीज मला नाही म्हणू नकोस. बरोबर, पण मग मी पण येते तुमच्या बरोबर. तसे माझं एक काम आहेच बाहेर. निलाई, तुम्ही असं का करताय? एकतर आजींची तब्येत बरी नाहीये ना, मग त्यांना आराम करा असं म्हणायचं सोडून तुम्ही त्यांना मंदिरात का घेऊन चाललाय? तेच ना, त्यांना परत चक्कर आली तर? आधी मला सांगा, सासू कोण आहे? तुम्ही. सल्ले कोण देणार? तुम्ही. हा, आणि तुम्ही काळजी करू नका, मी आजीना नीट घेऊन जाईन, नीट परत येणार. ओके आजी? हं? बसे कुठे जायचं ना? हो हो, जायचं ना. चला चला चल. आजी नीट सांभाळू ना. हो बाळा, हो. चला आता आपण पण जाऊया. चला. देवा, मी लीलाला मंदिरात घेऊन आली, पण जर का त्या दिवशीची ती बाई खरोखरच अंतरा असेल तर, आणि लीलानं तिला पाहिलं तर? नको देवा, काही कर,
पण त्या बाईला लीला समोर आणू नकोस. काय झालं, आपण बाहेर का थांबलोय? दर्शन घ्यायचंय ना, चला. ते आपले गुरुजी आहेत ना, त्यांना भेटायचं होतं, तर म्हटलं त्यांना शोधत होते कुठे. ते आताच असतील ना तेवढ्यात, आपण आताच विचारू. या. थांब ना, नको थांब. ए तुला जायचंय ना बाळा, मग तू जा ना, मी जाईन देवळात. पण आजी, अगं कशाला, काय एवढी काळजी करतेस? मी बघ कशी ठणठणीत आहे ना, मला बरं वाटतंय, तू नको काळजी करू. हो नाही, तुम्ही अगदी ठणठणीतच आहात, पण तुमचं दर्शन होऊ दे ना, मग जाते. ऐक ऐक, तुला अभिरामच्या वाढदिवसासाठी काही प्लॅन्स करायचे आहेत की नाही? तू नाही गेलीस ना लीला, तर मला वाईट वाटेल. छान बाळा. बरं, मी जाते आता. पण आजी, मारुती दादांना मी सांगणार आहे, ती इथेच थांबतील. हो. तुम्हाला काही वाटलं, बरं नाहीचं झालं, काही झालं, त्यांना पटकन फोन करा, नाही तर मला फोन करा. किती काळजी घेशील बाळा. काय दादा, तुम्ही इथेच थांबा, मी जाते. आजींचा फोन आला तर घ्या. हा? आजी, हा. इथे. सांभाळ. हो. काल इथेच दिसली होती मला अंतरा. काही करून मला तिला शोधायला हवं. वेळ तर तीच आहे. काल अंतरा खरंच आली होती की मला भास झालाय? गुरुजी, गुरुजी, नमस्कार. नमस्कार सरोजिनी देवी, कशात? मस्त मस्त बरे. अहो काल काय झालं, मी देवदर्शनाला आले होते ना, तर माझी मैत्रीण मला एक दिसली, तर म्हटलं परत बघूया ती भेटते का. हे हा 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 फोटो आहे बघा, तुम्ही पाहिलंय का यांना? हो, या बाई मी एक दोनदा पाहिलं यांना मंदिरात, हो हो का? पण ह्या सकाळीच येतात आणि आता उशीर झालाय, तर मग तुम्ही उद्या सकाळी आलात ना तर कदाचित भेटतील ते. अच्छा, चालेल. पण काही विशेष कारण? नाही नाही, काही नाही, असंच भेटायचं. ठीक आहे, येऊ मी. याचा अर्थ काल दिसलेली अंतराच होती. म्हणजे अंतरा. काय सगळं? सर, आम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या बर्थडेसाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय सर. आमच्या शेफ्सनी म्हणजे आमच्या टीमनी तुमच्यासाठी काही स्पेशल डिशेस बनवल्यात, त्या तुम्ही टेस्ट कराव्यात अशी आमची इच्छा आहे सर. सर प्लीज. ओके, ठीक आहे, बसतो. चल. सर, प्रेझेंटिंग अवर व्हेरी ओन डिश, म्हणजेच क्रिस्पी कोरिअँडर फ्रिटर्स, म्हणजेच खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी. आणि त्यानंतरची सेकंड डिश आहे स्टीम कोलॅकॅशिया लीफ रोल, म्हणजेच आपली मराठमोळी आळूची वडी. आणि त्याच्या पुढे आहे हे आपलं मँगो श्रीखंड आणि आपल्या महाराष्ट्राची शान आपली लाडकी पुरणपोळी. सर, तुम्ही हे पदार्थ टेस्ट करावेत अशी आमची इच्छा आहे. शुअर. फॅन्टॅस्टिक. या सगळ्या डिशेसना घरच्या जेवणाची चव आहे. आय रिअली लाईक इट. आणि स्पेशली हे पुरणपोळी. सर, म्हणूनच या सगळ्या पदार्थांना घेऊन आमचे एक प्रपोजल आहे. तुमची परमिशन असेल तर ते प्रेझेंट करण्यासाठी मी एका खास व्यक्तीला बोलवू शकतो का?
खास व्यक्ती? शुअर. लीला, सगळं सेट आहे. ऑल द बेस्ट. सो मिस्टर अभिराम जहागीरदार, सगळ्यात आधी मला सांगा, आपण जेव्हा एखाद्या 5 स्टार मध्ये जातो तेव्हा आपली ठरलेली ऑर्डर काय असते? पंजाबी डिशेस, बटर चिकन, बटर पनीर, नान, छोले, दाल मखनी, नाहीतर चायनीज, बरोबर? पण तुम्ही आता जे पदार्थ टेस्ट केलेत ना, ते आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांच्या अगदी आवडीचे पदार्थ आहे. पण हे जे मला असं वाटतंय की हे सगळे पदार्थ कुठेतरी मागे पडत चालले. म्हणजे बघा ना, आपल्याला पंजाबी, चायनीज किंवा साऊथ इंडियन हे अगदी सगळीकडे मिळतं, पण आपली मराठमोळी कोथिंबीर वडी, अळूवडी, थालीपीठ हे मिळतं का सगळीकडे? आणि म्हणूनच जेव्हा एखादा मराठी माणूस 5 स्टार मध्ये जातो तेव्हा त्याला पंजाबी किंवा चायनीज किंवा तत्सम काहीतरी ऑर्डर करावं लागतं. आणि म्हणूनच मग ते 5 स्टार आणि त्यातला सगळा भुपकेपणा त्याला परका वाटतो. मला काय वाटतं माहितीये का, आपण जर असे महाराष्ट्रीयन पदार्थ आपल्या मेन्यू मध्ये इन्क्लूड केले, अगदी ऑथेंटिक पद्धतीने त्या प्रेझेंट केल्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या किमती जर सर्वसामान्य माणसाला परवडतील अशा ठेवल्या, तर आपण प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं एका 5 स्टार मध्ये जाऊन जेवणाचं स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हा सगळ्यांना असं वाटतंय की आपण आपल्या हॉटेलमध्ये एक नवीन सेक्शन उघडायला हवं. तिथे आपण आपल्या मराठी डिशेस प्रेझेंट करू शकूच, पण त्याचबरोबर प्रत्येक मराठी कुटुंबाचं एका 5 स्टार मध्ये जाऊन जेवणाचं स्वप्नही पूर्ण करू शकू. सो सर, कसं वाटलं तुम्हाला आमचं प्रेझेंटेशन? परफेक्ट. सर, ही आयडिया आपल्या सगळ्या स्टाफकडनं तुमच्यासाठी बर्थडे गिफ्ट होती सर. सर्वात युनिक बर्थडे गिफ्ट आहे माझ्यासाठी. आपण एक काम करूया, लवकरच या आयडियावर आपण काम करायला सुरुवात करूया, विदाउट वेस्टिंग एनी टाइम. गुड जॉब. आवडलं मला. चांगलं काम केलं सगळ्यांनी. टीम वर्क. नाईस. सर, ॲक्च्युली ही आयडिया आम्हाला लीला वहिनींनी सुचवली. तुमच्या बर्थडेसाठी काहीतरी स्पेशल करायचं याचा विचार करतच होतो आम्ही, तेव्हा लीला मॅडमनी आम्हाला ही आयडिया सुचवली. अहो, त्यांनी या पहिल्या पंगतचं बेसिक वर्किंग सुद्धा करून ठेवले, जे तुम्ही आता बघितलं. आणि तुम्ही तर आता अप्रुव्हल दिलेलंच आहे सर. सर, आम्ही प्रचंड उत्सुक आहोत की आता हे सगळं लाईव्ह कधी जाणार आहे याचं. रिअली गुड जॉब. गुड जॉब लीला अँड टीम. आता ही कॉन्सेप्ट आपण सुपर हिट करूया. येस सर. विश्वा, तुला काय ब्रीफ करायचंय? ये लवकर. हॅलो रेव, थोड्या वेळात निघतोय आम्ही. कामाची परीक्षा घेतोयस तेव्हा हा सगळा भास आहे की हे सगळं प्रत्यक्षात घडतंय मला काहीच कळत नाहीये देवा. खूप भीती वाटायला लागली, खूप भीती वाटायला लागली. तेव्हा काही कर पण माझी भीती खोटी ठरू दे. कृपा कर देवा. हे जर का प्रत्यक्षात घडलं ना, तर माझ्या अभिराम आणि लीलाच्या सुखी संसाराला ग्रहण लागेल रे. कृपा करते. घरात एवढा अंधार काय? गेले कुठे सगळे? मला नाही माहित. पण मला माहितीये तुझा अजून एक सरप्राईज आहे ना.
कसलं सरप्राईज? काहीच नाही तिला खरं सांग, मी तुला ओळखतो. असं काहीच नाही खरं सांग, अभि खरंच खरं सांग. बाबा आम्हालाही सरप्राईज देतायत हा. बाबा असं तर नाही ना की फक्त लीलाचं सरप्राईज तुम्हाला आवडतं? आणि ताई तुला तर माहिती होतं ना की आपण सरप्राईज देणार आहोत का? तू पण विसरलीस? ए कोण कोण चिडवतंय एजे आणि लीला वहिनीला? हा कोण चिडवतंय? बास बास बास, नका छळू आता त्याला, ठीक आहे? एक मिनिट एजे, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. घ्या तुमच्यासाठी. मिसेस मोहिते चिका, थँक्यू. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, सगळं छान होऊ देत तुमचं. जहागीरदाराच्या सगळ्या कुटुंबाची भरभराट होऊ देत, सगळ्यांचं छान होऊ देत. माझ्या रेवची तर खूप खूप प्रगती होऊ देत आणि तुमची पण होऊ दे. कारण काही नाही छान छान तुमचा कार्यक्रम सुरू करा. होऊ देत. थँक्यू सो मच एव्हरीवन. आम्ही जरा फ्रेश होऊन येतो. आलो सर. काय झालंय बाबा? कोणी येणार आहे का अजून? नाही म्हणजे तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर मी. सर 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 ते सर कुठे? एजे सर कुठे? अशाच पाठीशी उभे राहा सर. ते सॉरी सर, ते काय झालं की मी स्विच ऑफ फाईल स्विच ऑफ. नाही तोंड तुझं स्विच ऑफ कर पहिला. बरं, मी सांगितलेले सगळे लिगल डॉक्युमेंट्स रेडी आहेत? रेडी येते. नीट पाहिलेत सगळे? मी सगळं चेक केलंय सर. गुड. बघू. गुड. थँक्यू सर. हाय. तुमचं थोडं अटेन्शन हवंय मला. तुमच्याशी काहीतरी बोलायचंय मला. आजच्या दिवशी म्हणजेच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी एक निर्णय घेतलाय, एक डिसिजन घेतलाय. तो आज मला तुमच्या समोर अनाऊन्स करायचा आहे. कुठला डिसिजन आहे जी? आजपासून माझ्या बिझनेसची 51% पार्टनरशिप माझ्या बेटर हाफच्या म्हणजेच लीलाच्या नावावर केलेली आहे. ती आता फक्त माझी लाईफ पार्टनर नाही तर बिझनेस पार्टनरही असणार आहे.